आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे बापू। भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। आम्ही ठेवलेली आहे छोटा स्टुडिओवर घेऊन फिरायचं फोटो शूटला। चला या सगळे मुद्दाम ठेवले। अरे जय श्रीराम। आवडलं हा थीम घ्यायची तुम्हाला नाही तुम्हाला तिथे जाणार पण या साईडने या टाकल्यावर हार झाल्यावर सगळं घ्या आणि परत आपलं घेऊ परत या खाली सोडा। हार हार काढायचं नाही आता 10 मिनिटं असं उभं राहायचं, सगळ्यांना फोटो काढायचे। थँक्यू थँक्यू। या आपला ग्रुप यावर या सगळे क्लोजअप बंद करावं बेर जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। भारत माता की जय, वंदे मातरम। आज आपले सर्वांचे प्रिय विलास बापू कोरडे यांचा वाढदिवस। त्यांना सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच प्रार्थना आमच्या सर्वांच्या वतीने। आमचे नेते सखाराम मामा पोळ हे अभिनंदनपर 2 शब्द बोलतील। आमच्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय विलासभाऊ कोरडे यांना पूर्व मतदारसंघाच्या वतीनं, आदरणीय नामदार अतुलजी सावे साहेबांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। आमचे मित्र हुशारसिंग चव्हाण आणि सर्व मित्र परिवार या ठिकाणी जमलेला आहे। भाऊंचा वाढदिवस आम्ही असा मोठ्या उत्साहात आम्ही आमच्या शाळेवर बी चैतन्य कानिपात निवासी मतिमंद विद्यालय मांडकी या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो। त्या ठिकाणी भाऊंचा उत्साह पाहून आमच्याकडे असलेले दिव्यांग मुलं इतके खुश होतात का भाऊ प्रत्येक वर्षी न सांगताही भाऊंचा वाढदिवस आम्ही असाच या ठिकाणी साजरा करू। आम्ही पूर्व मतदारसंघाच्या वतीनं आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। यानंतर नितीन भाऊ 2 शब्द बोलतील। मी नितीन खरात, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी शिकून राजावर मंडळ अध्यक्ष। आमचे लाडके आणि मार्गदर्शक सांस्कृतिक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास बापू कोरडे यांचा आज जन्मदिवस। त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी हा मोठ्या उत्साहात आणि साजरा होतो।
आज त्यांच्या वतीने आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना एक मेजवानीसुद्धा दिली जाते. त्या मेजवानीत आम्ही आज सर्वजण आलो होतो. आज बापूंना मी व माझ्या परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टी शिक्षक राजाबाजारच्या मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिर याचं उद्घाटन होणार आहे. श्रीराम यांची जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यामुळं पूर्ण देशभरात जगभरात याचे सगळ्यांचेच काही ना काही वेगवेगळे उपक्रम चालू आहेत की आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला दिवाळीच मनवायची आहे गुढी उभारून. मग ही दिवाळी अगोदरपासूनच का करू नये असं मनात आलं आणि कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे आम्ही एक छानसं मंदिराचं कटआउट केलं, जे तुम्ही पाहताय, जे पूर्ण रांगोळीतून केलेलं आहे. रांगोळी जवळपास 10 किलो वापरलेली आहे, 5 किलो फेविकॉल वापरलेला आहे आणि ते फळ्यावर अशी त्याची मांडणी केली की 20 फूट बाय 15 फूट उंच एक छानसं मंदिर रामाचं केलं आणि आजच आम्ही गुढी लावलेली आहे. आणि या 22 तारखेच्या जन्मोत्सवाचा जो आम्ही स्वागत करत आहोत त्यासाठी सगळ्यांची उत्सुकता आहे आणि त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो की तुम्ही इथं आलात आणि इथं सगळं तुम्ही हे मंदिर पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली. सर, या निमित्ताने काही प्रदर्शन पण आयोजित केलं आहे. हां, या निमित्तानं इथं आपण 3 दिवस एक्झिबिशन महिलांसाठी संक्रांतनिमित्त प्रदर्शन ठेवलं होतं आणि त्या सर्वांचं प्रदर्शनात खूप महिला आणि मुलींनी सहभाग तर घेतलाच, पण इथल्या दर्शनाचाही लाभ घेतला आणि येत्या 21-22 तारखेलाही एक छानसा उपक्रम घेण्याचा आमचा मानस आहे कुलस्वामिनी प्रतिष्ठान. मी विलास कोरडे, कुलस्वामिनी प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी. सर, या निमित्ताने एक वेगळा प्रश्न असा होता, आज तुमचा वाढदिवस पण आहे आणि कार्यकर्त्यांनी धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला आहे, तर या निमित्ताने काही तुम्ही संकल्प वगैरे केला का तुमच्या वाढदिवस? संकल्प हा एकच असतो की भारतीय जनता पार्टी ही जी आमचे सगळे मित्रमंडळ येतात आणि शुभेच्छा देतात. माझा वाढदिवस 10 जानेवारी असल्यामुळं ते शुभेच्छा देण्यासाठी आले होते आणि इथं पाहता की तुम्ही अयोध्याचे एक कलश आलेले आहे. त्या कलशाची आम्ही आरती केलेली होती आणि ते पूजन करून सगळ्यांनी दर्शन पण घेतलेलं आहे. त्याचा एक आनंद होतो. दुसऱ्यांना आनंद द्यावा म्हणजे आपल्या स्वतःलाही आनंद होतो. याच मताचं कुलस्वामिनी प्रतिष्ठान सामाजिक कार्य करत आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.